अध्यक्ष महोदय, एनडीडीबीच्या बाबतीत आपण सर्वांनी खूप ऐकलं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हा अख्ख्या देशाला दिशा देतो आणि मग आपल्याला महानंद चालवता येत नाही म्हणून गुजरात नाही तर दुसऱ्या राज्यातून एखाद्या एजन्सीला इथं आणायचं आणि त्यांना ती चालवण्यासाठी देणं हे कितपत अध्यक्ष महोदय योग्य आहे? जर डेअरी अडचणीत असेल तर शासनाने त्याला मदत करावी. आपल्याकडे सुद्धा टेक्निकली क्वालिफाईड लोक आहेत. त्या अधिकाऱ्याला त्या बाबतीतली जबाबदारी दिली तर महानंदला बाहेर काढायला वेळ लागणार नाही. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आदरणीय अजितदादा बोलत असताना असं म्हणाले की जळगावमध्ये अशाच पद्धतीने एनडीडीबीला तिथे असणारा जो डिस्ट्रिक्ट लेवलचा दुधाचा जो संघ आहे तो चालवण्यात आला. अध्यक्ष महोदय, आजची परिस्थिती जर आपण बघितलं तर जिथं कुठं त्या संघाचे कलेक्शन सेंटर होते तिथं अमूलनी स्वतःचे सेंटर टाकले आणि मग हे महाराष्ट्रातली आणि जळगाव जिल्ह्याची जी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह आहे ज्याच्यावर शेतकरी ते सुद्धा महाराष्ट्र शेतकरी अवलंबून आहेत तर तिथे त्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्हचं दूध कमी कमी होत गेलं आणि मग तिथे एनडीडीबी नाही तर अमूलचं तिथं वाढलेलं आपण सर्वांनी बघितलं. अध्यक्ष महोदय, अमूल जो काय प्रॉफिट करतं त्याचा पैसा गुजरातला शेतकऱ्याला जातो. त्यामुळे महानंदला ताकद देण्याची जरूरत आहे आणि हे जे काय निर्णय सरकारने एनडीडीबीच्या बाबतीत घेतला तो मागे घ्यावा अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, त्याच्यात करोडो रुपयाच्या जमिनी सुद्धा आहेत. याच्यात काय दुसरी शंका घ्यायला नको, पण या बाबतीत सुद्धा सरकारने कुठं ना कुठेतरी विचार केला पाहिजे.